आपण आज रेसिपी बनवू। आज नाचणीचे लाडू बनवू। नाचणीचे लाडू कॅल्शियम असतं, नाचणीचे लाडू मध्ये फायबर असतं आणि आपल्या शरीरासाठी चांगलं असतं। तर आपली तशी नाचणी खाल्ल्या जात नाही, तर आपण हे नाचणीचे लाडू बनवतो। त्याला मनुके, गूळ, खजूर, नाचणीचं पीठ, 50 ग्रॅम रवा, 50 ग्रॅम तूप, 50 ग्रॅम काजू, 50 ग्रॅम बदाम, 50 ग्रॅम मनुके, 50 ग्रॅम तीळ, 50 ग्रॅम डिंक, 50 ग्रॅम खजूर, एक इलायची पावडरचा चमचा, थोडी सारोळी आणि खोबरं, एवढ्याचे लाडू बनवायचे। आपल्या शरीरासाठी पौष्टिक आहेत। त्याला एक चमचा तूप घेतलं, त्याच्यात आपल्याला डिंक तळून घ्यायचा एक चमच्यामध्ये। त्याच्यामध्ये डिंक झाल्याच्या नंतर आपल्याला बदाम तळून घ्यायचे। नंतर तूप घेतलं, त्याच्यात ना डिंक तळून घेणार आहे। आता आहे ना मी डिंक तळते। आधी डिंक तळून घ्यायचा, कमी गॅसवर डिंक तळायचा म्हणजे तो कच्चा राहत नाही। आणि थोडा थोडा करून टाकायचा, जास्त काही टाकायचं नाही। बदाम टाकायचे, बदाम थोडे फ्राय करायचे। आपण आता काजू टाकायचे, काजू थोडे फ्राय करायचे। खजूर टाकून घ्यायची, खजूर थोडी फ्राय करायची चांगली। तुपामध्ये टाकायचं एकदम छान, एकदम मस्त। मनुके फ्राय करून घ्यायचे। हे झाले मनुके। कमी गॅसवर थोडा हलकीशी खोबरे करून घ्यायचे। पीठ भाजायचं, पीठ भाजून सगळं पीठ करून घ्यायचं। मग वास येत आहे। चला आता गॅस बंद करू।
आजच्या रेसिपीला चालू करू. बारीक आणि त्याच्यासोबत मोनोकुबे टाकायची. छान बारीक आणि त्याच्यासोबत मोनोकुबे टाकायची. हे झालं सगळं मिश्रण सारं एकत्र करून घ्यायचं. करून घ्यायचं याचा थोडं चवीपुरतं टाकायचं आपल्याला मीठ, थोडं काहीतरी लाडू खायला छान लागतं. एकदम छान मिक्स करायचं आणि नंतर आता आपल्याला हे लाडूचा तुकडा केलेला आहे हा याच्यात ओतून घ्यायचा. देत राहायचं, एकदम पण नाही हे करायचं. असं मिश्रण एकत्र करून घ्यायचं. सारा एक जीव करून घेतला. बा असे छान लाडू बांधलेत, एकदम छान. आपले लाडू बनवून तयार आहेत. फक्त 15 मिनिटांमध्ये. खूप पौष्टिक आहे, खायला एकदम मस्त, एकदम छान. दाखवते, एकदम छान झाले, एकदम छान. पण आता भेटू पुढच्या रेसिपीमध्ये.